हे पावभाजीसाठी घेतलेले भाजी, टोमॅटो, कांदा, गाजर, बटाटे, ढबू मिरची आणि भिजविलेले वाटाणे, आलं, लसूण, कोथिंबीर. आता हे सगळं कट करून कुकरला लावणार, 3 शिट्टी काढणार. तेल घालून फोडणी घातले, त्याच्यात कांदा, लसूण, आलं चांगलं भाजून घेतले आणि आता टोमॅटो घालून चांगलं भाजून घ्यायचे. लाल तिखट घातले, चवीनुसार तुम्ही घाला आणि पावभाजी मसाला घातले. हलवून गेले. नंतर ढबू मिरची आणि गाजर, जी काय भाजी मी घातलेलं होतं ते सगळं मिक्सरमधनं प्युरी करून घेतले आणि आता हे ह्याच्यात घातलेलं आहे. वाटाण्याचं प्युरी पण घातले. आणि आता बटाटे, उकडलेले बटाटे खुसकरून ह्याच्यात घातले. कोथिंबीर घातले आणि आता आवडीनुसार मीठ घालणे आणि हलवणे. हे सगळं घालून आता शिजायला ठेवले. तिखट, मीठ, पावभाजी मसाला, कोथिंबीर. आता हे 10 मिनटं शिजून घेणे. माझ्या चॅनलचं नाव विजया आरवाडे किचन अँड अदर्स. तुम्हाला सुस्वागत आहे. माझ्या चॅनल जर आवडलं तर तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. हे झाले बघा पावभाजी.